जगद्गुरु तुकोबारायांनी कायिक साधना केली, वाचिक साधना सुद्धा केली. वाचिक साधना कशी करावी? एक तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. दोन, या मुखाने कधीही असत्य बोलू नये. भले तुमच्यावर डोंगर जरी पडला तरी असत्य मात्र जीवनात कधी बोलू नका. सत्य बोलणं ही सुद्धा एक तपश्चर्या आहे. असत्य बोलण्यामुळे काय झालं सांगू का? आज हे बघा, विष्णूची पूजा होते पृथ्वी तलावर, शिवाची होते, विष्णूची मंदिर आहेत, शिवजीची मंदिर आहेत. ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं पाहायला सापडलं का तुम्हाला? मावल्या हो, सापडलं का ब्रह्मदेवाचं मंदिर? कुठंच नाही. काय कारण आहे सांगतो ऐका. एक वेळेला भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये वाद सुरू झाला. काय वाद सुरू झाला? मी मोठा का तू मोठा? ब्रह्मदेव म्हणे मी मोठा आहे, विष्णू म्हणे मी मोठा आहे. तसं पाहायला गेलं तर ब्रह्मदेवाचा बाप आहे विष्णू. तुम्ही म्हणाल महाराज वयानं तर ब्रह्मदेव जास्त आहे की हो, आहे की नाही? पांढरे केस दिसतात, वयाने जास्त दिसतो. विष्णू तर चिरतरुण दिसतो. मग विष्णू बाप कसा ब्रह्मदेवाचा? रामचंद्र प्रभूजीच्या लग्नामध्ये ब्रह्मदेव रुसला होता. का म्हणे मला स्थानच नाही. नारद महर्षींनी सांगितलं पोरानं बापाच्या लग्नात रुसायचं नसतं, कारण विष्णू तुझा बाप आहे. त्याचं प्रमाण सांगतो. ज्याची नाभी कमली जन्म चतुरानना. ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झाला? विष्णूच्या नाभी कमलातून. ज्याची नाभी कमली जन्म चतुरानना, नाभीतून जन्म झाला. म्हणून विष्णू ब्रह्मदेवाचे वडील आहे. वडील आहे. विष्णू म्हणे मी मोठा आहे. बरं, विष्णूचं खरं होतं का? तर ब्रह्मदेव विष्णूचा पुत्र आहे. विष्णू म्हणे मी मोठा, ब्रह्मदेव म्हणे मी मोठा. विष्णूने विचारलं ब्रह्मदेवाला तू कसा मोठा रे? त्यानं सांगितलं मला 4 डोके. किती डोके? मला 4 डोके. अण्णा तुला किती डोके? एकच डोकं. मग मी मोठा आहे म्हणले. विष्णू काय म्हटले? अवयवावरून जर मोठेपणा ठरवला असता तर म्हशीला सुद्धा 4 पाय आहेत. मग म्हैस मोठी म्हणायची का? नाही, तुला डोके 4 आहेत, म्हशीला पाय 4 आहेत. अवयवावरून मोठेपणा ठरवता येत नाही. मग म्हणले कसाच ठरवायचा? चला म्हणले आपल्यापेक्षा जो मोठा आहे त्याच्याकडे जाऊ. असत्य बोलण्याने काय होतं याच्यासाठी सांगतोय. कुणाकडे जायचं? भगवान शिवजीकडे. हे दोघं भगवान शिवजीकडे आले आणि भगवान शिवजीला सांगितलं विष्णू म्हणे मी मोठा आहे, ब्रह्मदेव म्हणे मी मोठा आहे. मग कोण मोठा? भगवान शिवजींनी सांगितलं तुम्ही दोघं परीक्षा द्या. परीक्षा दिल्यानंतर जो पास होईल, परीक्षा दिल्यानंतर जो पास होईल तो कसा? तो मोठा. ऐकताय ना? इकडे लक्ष द्या. परीक्षा दिल्यानंतर जो पास होईल तो मोठा. मग परीक्षा घ्यायची ठरवली. भगवान शिवजींनी कशी परीक्षा घेतली ऐका. भगवान शिवजींनी सांगितलं म्हणे माझ्या कमरेपासून खाली कुठपर्यंत हे जग आहे, हे विश्व आहे, हे पाहून या विष्णू तुम्ही. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणे इथून वर काय काय आहे हे तुम्ही बघून या. ब्रह्मदेव निघाले, लगबगीनं निघाले. हा आपल्या वाहनावर बसले. काय वाहन आहे ब्रह्मदेवाचं? हंस वाहन आहे. हंसावर बसले. हंसावर बसले आणि निघाले. विष्णू मात्र तिथून हल्ले नाहीत. हल्लेच नाहीत.
ब्रह्मदेव खूप फिरले पण छातीच्या वर काही आणखीन गेले नाही. किती स्वरूप मोठं शिवाचं. शिव महापुराण भगवान शिवजीचा मोठेपणा सांगतो. आणि मग ब्रह्मदेव छातीपर्यंत गेले पण विचार करू लागले, जर माझ्या अगोदर जर विष्णू तिथं आला तर तो मोठा ठरेल, मग करायचं काय. चला म्हणले आता आपण खोटं बोलू. तिथूनच माघारी निघाले. कुठून? छातीपासूनच. कोणाला माहित आहे म्हणले आपण बघितलं का नाही ते. पण म्हणले आपलं खरं करण्यासाठी 2 साक्षीदार सोबत घ्यावेत. 2 साक्षीदार सोबत घेतले. पहिला साक्षीदार केवडा, जो सुगंधी असतो, केवड्याला सोबत घेतलं. आणि दुसरा साक्षीदार घेतला गोमाता, गाय, गाईला सोबत घेतलं. आणि हे सगळे जण आले कुठं? शिवजी जवळ आले तर विष्णू बसलेले. ब्रह्मदेव म्हणले घात झाला गड्या, माझ्या अगोदर हा बाबा इथं आलाय, मग याला मोठेपणा मिळाला का काय. पण आल्याबरोबर म्हणले विष्णू तुम्ही गेलतात का? म्हणले मी गेलोच नाही. हा म्हणले मग जमलं. हा. शिवजीने विचारलं तुम्ही पाहिला का? म्हणले शेवट. ब्रह्मदेव म्हणले हा मी पाहिला ना. खोटं बोलतो पण काय छाती ठोकून बोलतो होते. मी पाहिला ना म्हणले शेवट. आणि मग काय पुरावा आहे म्हणले तुमच्याकडं? हे काय म्हणले? हे 2 जण साक्षीदार आहे. कोण साक्षीदार? एक केवडा. अरे केवड्या सांग म्हणे पाहिला का ब्रह्मदेवानं शेवट? तो म्हणला हा पाहिलाय ना. बर. गाईला विचारलं ए गाय माय पाहिलाय का म्हणे ब्रह्मदेवाने शेवट? खूप महत्वाचं आहे बरं ऐका. हो पाहिला ना म्हणले शेवट. पण गाय कसं म्हटली? शेपटानं नाही म्हणली आणि तोंडानं हो. कशी म्हणली गाय? शेपटानं नाही म्हणली आणि तोंडानं म्हणली हो. विष्णूचे चिलडे महाराज. विष्णूने श्राप दिला तिघांना. केवड्याला श्राप दिला, इथून पुढे तू कोणत्याच पूजेत नसशील. बघा केवडा कुठल्याही पूजेत अतिशय सुगंधी आहे पण कुठल्याही पूजेत तो चालत नाही. तुम्ही वाहत असला तर वाहू नका. दुसरा मुद्दा, गाईला श्राप दिला तू पवित्र आहेस पण तुझ्या तोंडाकडून कुणी तुझं दर्शन घेणार नाही, तुझं तोंड खोटं बोललं म्हणले, म्हणून शेपटाकडून दर्शन आहे. आणि ब्रह्मदेवाला श्राप दिला इथून पुढे तुझी कुठेही पूजा होणार नाही. कशाचं फळ आहे हे? खोटं बोलण्याचं फळ आहे ना, असत्य बोलण्याचं फळ आहे. म्हणून माणसानं असत्य बोलू, माणसानं खोटं बोलायचं नाही. सत्य बोल मुखे दुखवे अनेकांच्या दुःखी. माणसानं खरं बोलावं. खरं. माऊली बोलतात साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसानं चांगलं बोलावं.